8% एकटंच समाधान नाही. गव्हर्नमेंटचा रिफॉर्म तरी म्हणाले मराठा आरक्षणच पाहिजे. नाही मराठा आरक्षणच पाहिजे. मग आणखी ते 10% मराठा आरक्षण दिलं. ते दिल्यानंतर आता म्हणतात ओबीसीच पाहिजे. एक तर त्या माणसाला काही शिकला नाही, काही शिक्षणाचा पत्ता नाही, काय बोलायचं समजत नाही, काही आता कोणाला शिवून मोकळं होते. तिकडे टीव्ही चालू आहे ना, इकडे काहीतरी बोलत बसते. टीव्ही वाले तिथेच असतात. हा कधी काही बोलला तर चालतं, कारण ते सगळे तिकडे जे आहे मॅनेज असतात सगळे. ते सगळे त्यांचेच लोक बोलतात. काय जे कर्तव्य टिकणार नाही. मग मराठा समाजाला फसवतो आणि ओबीसीला पण फसवतो. काहीतरी केलं म्हणून ओबीसी काळजीत पडतात आणि अंततः शेवटला मराठा समाजाला तुम्ही काय भेटणारच नाही. पण आम्हाला तर आमची काळजी घ्यायला पाहिजे ना. मुख्यमंत्री म्हणतात अजिबात आम्ही चुकीचं काही होऊ देणार नाही. आमची ती ओबीसी कमिटी काढलं, जो चुकीचं काही ते खडाखोड करेल त्या अधिकाऱ्याला शिक्षा. बावनकुळेने सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा. पण माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही आहात सत्तेमध्ये, आज आम्ही आहोत, ही मंडळी आहोत. आम्ही काही 1000 वर्ष जगण्याचं काही ताम्रपत्र घेऊन आलो नाही ना. तुम्ही आला तरी कागद जे तुम्ही कायदा करा तो राहील वर्षानुवर्ष. पुढची काय करतील या कायद्याचा अर्थ हे लवकर आहे, भाषण चालणार आहे त्यांचं. म्हणून हा जो काही जो काढलेला चुकीचा, हे आता त्यांनी सांगितलं ते बरोबर. आपण 1905 आम्ही सगळे रीट केलेले आहे. 19 चा केला, समता परिषदेचे ते मंडलिक संघटन केला, भाविक समावेश केला, सोनार समावेश केला, असे एकूण 5 केले. आणि एक अगं तुमचा ते म्हणतात फेटाळलं नाही. प्रत्येक याच्यामध्ये थोडी ज्या वेगळ्या मागणी. पहिले जे आज जे झालं त्याच्यामध्ये एक मागणी एकाने आमची केली किंवा आम्हाला याच्यावर स्टे द्या. कारण वकिलांचं म्हणणं असं आहे की जर 12 लोकांनी आत्महत्या केल्या 1 महिन्यात तर मला स्टे मागायलाच पाहिजे. अध्यक्ष महोदय म्हणजे जज साहेबांना ते म्हणाले. जज साहेब म्हणाले मला तुम्ही ही मागणी मागे घ्या, मी काही स्टे काय देणार नाहीये. तो म्हणाला मी काय करणार आहे. जर मी म्हटलं आहे की माझे 12 माणसं जर आत्महत्या केली त्या लोकांनी तर मी ते थांबवा म्हणून मला बोलायलाच लागणार आहे. तुम्हाला काय करायचं का. आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी काही स्टे देणार नाही, संपलं. पण त्यांच्या सहित त्यांनी 1 महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकारला सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. आता आमचं म्हणणं असं चाललंय तर चर्चा आता सुद्धा मिटिंग आहे तर ते 1 महिना जास्त होतो. हे खरं आहे, दिवाळी आहे, आमचं आहे, तमचं आहे, त्याच्या अगोदर काय करता येईल का, त्याच्यासाठी काही जायचं का, किंवा एकूणच झाला हे 2 महिन्यात संपवा, आमचे 2.5 महिन्यात संपवा, असं काही करता येईल का, याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायचं का. ते आज संध्याकाळी ते सगळे बसलेले ते त्याचा विचार करून पुढे काय करायचं ठरले. परंतु आमच्या ह्या सगळ्या जे रीट ऍप्लिकेशन्स आहेत त्या इथे जिवंत आहे, कुठची फेटाळली गेलेली नाही, काहीच फेटाळलेलं नाही. फक्त ताबडतोब मी स्टे देणार नाही, मी ऐकतो सगळं. ते ऐकण्यासाठी त्यांनी तरी 2 तास ते ऐकले ते तर हे असं सगळं एकूण आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमच्या राज्यातल्या लोकांना ते एक मराठा जात म्हणून लढत असतात. आम्ही किती ते 374 जाती आहेत, प्रत्येकाचे एक जात
एक एक संघटना प्रत्येक जण आपापलं पद, मला त्यालाही काही विरोध नाही, पण शेवटी लढाई तुम्हाला एकत्रित ओबीसी म्हणूनच लढावी लागेल. मी काही माळी संघटना नाही काढली, मी माळी परिषद पण नाही काढली, म्हणून मी समता परिषद, त्याच्यात सगळे समाज ओबीसीचे एवढेच नाही तर दलित आणि आदिवासी सुद्धा या सगळ्यांसाठी भांडायचं. आणि 35 वर्ष मांडतो ते उगीच आपला हा नेता नाही, भुजबळचा नेता नाही, यांनी त्याला नेता केला, त्यांनी त्याला नेता केला. अरे मला नेता केला बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यावेळेला मी व्हिजिटर कॉलेजला होतो मुंबईच्या विक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंगला, आणि त्यावेळेला पहिली मीटिंग ज्या शिवाजी पार्कला मी अटेंड केली, आणि तिथे तो पहिले 10 शाखा प्रमुख झाले, त्याच्यात मी शाखा प्रमुख झाले. आणि तिथून जे आहे माझ्या जीवनाला एक वळण लागलं, आणि मग 20-25 वर्ष इथे समोर नगरसेवक, महापौर वगैरे वगैरे. आणि मग ज्यावेळेला या मंडल आयोगावरूनच माझा आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले, त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये आलो, आणि काँग्रेसमध्ये येऊन हे सगळं आरक्षण लागू करून घेतलं. मला नेता मी अलीकडचा नाही, मी नेता म्हणूनच काँग्रेसमध्ये पण आलो, आणि नेता म्हणूनच राष्ट्रवादी सुद्धा आलो. पण त्या काय माहित नाही, अभ्यास नाही, पहिली दुसरी शिकलेले आहे ते काही. आणि आता टीव्हीवाले तरी काय त्यांना पण काहीतरी मजा तर दाखवायची असते, काहीतरी विनोदी दाखवायचं असते, ते दाखवत. ते आपल्या झोपलाय तिकडे, हे इकडे आहे, झालं का तिकडे झोपतात. अरे काय तुझी परिस्थिती होती. आणि आता बस महिना ना हॉस्पिटल कोणते तरी एवढं तुला बिल एवढं, तुझे सगळे जुने काय माणसं आम्ही आपल्याला बोलत नाही. परंतु जो आहे तो आपला तिथून आपला थोडं दुसरं मला काम आहे. आता हे शेतकऱ्यांचं जे आहे किती येतात त्याच्यावर चर्चा. आता शेवटी सरकारने जाहीर केलं 31,500 कोटी रुपये जाहीर करून टाकले. एवढा मोठा आकडा कधीच जाहीर झाला नाही. 91 पासून मी बघतो 31,500 कोटी एवढे वेगवेगळ्या याच्यामध्ये दिले. खरवून जाणाऱ्या जमिनी सहित पैसे दिले 31,500 कोटी रुपये. आता ते परत काढायचं, परत ऑटोमॅटिक झालं. अशा अनेक गोष्टी. त्याला काय झालं का झोपला, झाला का झोपला, परत ते गोधडी आहे त्यांच्या अंगावर, काय आतमध्ये काय माहिती आहे का. पण आता मी तुम्हाला एक सांगतो, ओबीसी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे. दोंडे साहेब, मी त्या दिवशी तुम्हाला एमईडीच्या कॉलेजमध्ये पण सांगितलं, आपला फक्त एकच फोकस ठेवायचा आहे, मराठा आपला दुश्मन नाही, आणि हा काय मराठ्यांचा नेता नाही. कोणाचा नेता मी सांगितलं तुम्हाला. आपला उद्देश फक्त जो GR आहे त्याच्यावर आपला फोकस. हा GR रद्द करा. म्हणून मी सांगितलं, याला अंगावर घ्या, त्याला अंगावर घ्या, हा धंदा करायचाच नाही आपल्याला. त्याच्यामुळे काय होईल, लक्ष जे आहे लोकांचं डायव्हर्ट होईल. आपलं काम बरोबर चुकीच्या मार्गाने जाईल. हे सगळे जे कोण लीडर असतील लढणारे बोलणार, तर सगळ्यांना मला सांगायचं आहे. आणि आता मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, मागच्या म्हणतो 12 तारखेला 25 तारखेला आपण जाहीर सभा होती बीडला. मागच्या 28 तारखेला 28 तारखेला बीडला आपण जाहीर सभा होती. किती पाऊस पडला तुम्हाला माहिती आहे. सगळा वॉटरप्रूफ मंडप टाकला, आणि आतमध्ये ते सगळे त्या खुर्च्या ठेवल्या, खुर्च्याही पाण्यात बुडायला लागल्या.
आणि म्हणून मग ती ऐन वेळेला ती रॅली आपल्याला रद्द करावी लागली. आता ती रॅली आपण सगळे आता आले परत तिकडून मग सगळे, आणि ती 17 तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार. ताकद तुम्हाला दाखवावीच लागेल. कुठलाही सरकार, कुठलाही पक्ष, कुठलाही लीडर हा किती लोक आणि किती डोकी आहेत तो मोजतो. लोकशाहीमध्ये डोकी मोजतात, डोकी. कधी मतदानाच्या स्वरूपात, कधी मोर्चाच्या स्वरूपात, कधी रॅलीच्या स्वरूपात. जेवढे तुम्ही ताकद दाखवाल, मागच्या वेळेला आपण ती ताकद दाखवली 2 वर्षापूर्वी. एकदम राजीनामा दिला होता त्यावेळेला. का ते सांगते नाही, तो कोण तो सुभाष राऊत म्हणे माझा नातेवाईक आहे, माझं ते काय हॉटेल आहे, काय ते हॉटेल माझं आहे. आता गरीबाचं हॉटेल असेल 50 लाख 1 कोटी रुपयाचं, कोणी काय खर्च केला असेल ते माझं काय त्याच्यामध्ये. तिथे गेलो, आमदारांची घरं जाळली. संदीप गायकवाड आमदार, संदीप क्षीरसागर त्याचं घर जाळलं. प्रकाश सोळंके मराठा समाजात ते एवढेच म्हणाले, अरे काय तुमचं चाललेलं आहे, याच्यामध्ये कोणाला काय मिळत नाही, 1% कोणाला मिळालं मिळत, एवढं करून त्याचं घर जाळलं. तो पंडित आपले अमरसिंग पंडित त्याच्यावर दगडफेक झाली. शरद पवार साहेबांचं 2-3 माळाचं हपून जाळून टाकलं. ते आपल्या जयदत्त क्षीरसागरची शिक्षण संस्था जाळून टाकली. सांगता मला. आणि मग मी तिथे गेलो, मी प्रत्यक्ष बघितलं आणि बघा त्या आमदारांचे जे त्यांची नाव जयदत्त वगैरे ते सगळं वेगवेगळ्या पक्षात पण एकाच वाड्यात राहतात. त्यांची आई वेदची 2-3 वेळा खासदार होती काकू. आणि मोठा ईश्वर काकू मोठ्या मोठ्या त्या भिंतीच्या वाड्याला, त्या वाड्यामध्ये ती लहान पोरं कोणली गेली, त्या धुराने जे आहेत पाणी त्यांना घेऊन जायची पाळी आली. तेव्हा 5 मुसलमान पोरांनी मागच्या बाजूने जाऊन त्या पोरांना वरती घेऊन वाचवलं. कारण पुढे असलेल्या सगळ्या ज्या गाड्या धडाधड धडाधड पेट्रोल होत्या, त्या पेट्रोल पाण्याने सगळे जे काही आतमध्ये धूर होता त्यातून लोक पोरं लेकरं वाचली. मी स्वतः देत आहे. आणि मग मी उभा राहिलो की नाही, मी आता उभा राहणार, राजीनामा दिला. वाटत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देऊन तेव्हा स्वतः आपण 2-3 लाखाच्या रॅलीज घेतल्या. पहिल्या रॅलीला या आले, सगळेच आले, म्हणजे सगळे म्हणजे आपण सगळे आलो. आणि त्याच्यामध्ये वडेट्टीवार साहेब सुद्धा आले. दुसऱ्या वेळेपासून आणखी 4 रॅली झाल्या. काय झालं माहिती नाही, पण वडेट्टीवार साहेब आलेच नाही, बोलवलं. ठीक आहे, आता काय असेल, अडचणी झाल्या असतील, पण माझं अजूनही सगळ्यांना म्हणणं आहे, ठीक आहे जिथे असाल तिथून पण लढा, ओबीसी साठी लढा. मी नेहमी सांगतो, समता परिषदेच्या लोकांना काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षात आहात मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही, परंतु ज्यावेळेला ओबीसीवर गदा येईल त्यावेळेला ओबीसी म्हणून तुम्ही उभे राहिले पाहिजे. 17 तारखेला आपण सगळ्यांनी असेच झेंडे घेऊन आलो पाहिजे. हे आता परवाच्या 1 महिन्यापूर्वी लिंगायत समाजाच्या 17 जातींना आम्ही त्या ओबीसी मध्ये काय ते नाही हो, आमच्याकडे आलं. तुमच्या जे 17 बाकीच्या लहान लहान जाती होत्या ना, त्या तिकडून आल्या आणि तिथून तुमच्या काय म्हणतात त्या आयोगाकडून आणि मंत्रिमंडळाने ते मंजूर केल्या. आणि तो अंतरवालीवाला म्हणतो की आता ते 17 जाती कशा घेतल्या, मग आम्हाला का नाही घेत. अरे मी म्हटलं ते आयोगाकडे गेल्या, तू जा आयोगाकडे. 4 वेळा आयोगाने फेकून दिलं तुमचं. तुझा आयोगाकडे, आयोगाने फेकून दिलं, हायकोर्टाने फेकून दिलं, 2 वेळा सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं. आणि ते काय होतं,
मूळ जो समाज आहे तुमचा लिंगायत समाज, त्याच्या ज्या पोट जाती आहेत त्या त्याच्यामध्ये घेतल्या. त्याला काही समजतच नाही तर काय करणार. 17 जाती, 17, अरे का 250 जाती होत्या सुरुवातीला 93 सालामध्ये. आता 374 जाती. आम्ही कोणाला नाही म्हणालो नाही. का? आयोगाकडे जा. आयोगाने सांगितले बरोबर आहे घ्या, पण आयोगाने सांगितले बरोबर नाही जाऊ परत. असं आहे ही लढाई आहे. एखादा समजदार असेल तर त्याच्याशी लढणं, त्याच्याशी बोलणं हे जरा सोपं असतं. पण ज्याला काही समजतच नाही त्याच्याशी काय डोकं लावायचं, त्याच्यामुळे ती लढाई पण कठीणच असते. तो काय बोलत. आता हे जे आहेत ना, यात आम्ही बोललो, हे तिकडे ताबडतोब ऐकायला गेलं. तिकडे यांचे भाऊबंद बसलेलेच आहेत. त्या भुजबळ असं बसलं त्याला काही काम धंदा आहेच नाही. तो बसलेलाच आहे तिकडे. एक झोप झाली असं काय बोलायचं. हे चालूच राहणार. पण तुमची जी एकी जी आहे त्या एकीचं बळ फार मोठं असतं. थोडा वेळ आपल्याला वाटेल की आपण बॅकफूटवर आहोत, पण आयुष्यामध्ये आणि एक कृपया सगळ्यांनी सांगायला पाहिजे सगळ्यांना, कृपया कोणी आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न करू नका. आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे विजय मिळवणार, लढणार आम्ही त्यासाठी. आणि सगळ्यांना सांगतो तुम्हाला परत एकदा, त्याने जे सांगितलं ना, हे जे कोणी आहेत आमचे ओबीसीचे लीडर, ते ज्या ठिकाणी प्रचाराला जातील तिथल्या लोकांना मतदान करायचं नाही असं सांगितलं ना. पुढे असं झालं ओबीसीच्या उमेदवारांना पाडा सांगितलं ना. मग आता आपण काय सांगायचं. आपण पण जर हे जर असेल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीनं लढावं लागेल. आम्ही आतापर्यंत कधी बोललो नाही, पक्षाच्या सीमा आम्ही ओलांडल्या नाही, पण अशा रीतीने जर कोण काय करत असेल आणि बोलत असेल तर ओबीसी समाजाला सुद्धा नेत्या सगळ्या नेत्यांना हाच मग आदेश द्यावा लागेल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही 54% आहात, 7% आदिवासी आहेत, 13% दलित आहे, तुम्ही 74% झाला राव. आणि त्याच्यामध्ये आणखी मुस्लिम समाज सुद्धा तुमच्या बरोबर आहे. कुठच्या कुठे येणार तुमच्या आकडा, पण एकीनं लढलं पाहिजे. एक हा उभा राहिला का याच्या विरुद्ध हा, का याच्या विरुद्ध हा, मग काय खरं नाही. एकीनं लढा. रात्र वैरायच्या सगळ्यांनी जागे राहायला पाहिजे. जागर राहून ही लढाई लढायची आहे. मी पुन्हा एकदा आपण जे परिश्रम घेण्याचे त्याबद्दल मी आपला फार आभारी. हा काय ना यांच्या शाळेचा, यांच्या शाळेतली काही मुलं काढून घेतली पण तिकडे काय बदल घेऊन जा. बर ठीक आहे, काय नाही. पण आपल्या काही कार्यकर्त्यांना डोकी फोडली त्यांनी. तर आमचा तो नवनाथ वाघमारे त्याची गाडी जायची. कोण दत्ता ऐकलं त्याचं डोकं फोडलं, आणखी कोणाचं काय काय चाल. आणि मग ते एसपीला सांगावं लागतं अरे काहीतरी करा बा, काय चाललंय. मला ह्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे, कायदा कुणालाही हातात घेता येतो, त्याच्यासाठी काही अक्कल लागायचं नाही. पण आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने जात असू तर इतरांनी सुद्धा जर कायदा हातात घेऊन जर आमचे डोके फुटणार असेल तर मला या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं बाबांनो,
मग शेवटी जे काय होईल ती शासन आणि पोलीस यांची अंतिम जबाबदारी राहील. जिथे अन्याय तिथे ताबडतोब पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगतो की अशी कारवाई झाली ना तुम्ही मला फोन करता मी करतो. अरे पण असं काय असं झालं नाही ऐकलं ना जा ना 100-200 लोक पोलीस स्टेशनला बसा तिकडं करत नाही रे तू. कायद्यानं एखादं डोकं फुटलंय तर हॉस्पिटलमध्ये 307 खाली केस व्हायला पाहिजे. केस घेत नाही कसा घेत नाही तो. आपण हातामध्ये भगवे झेंडे घेतले खंडोबाचा पिवळा झेंडा घेतला. लढवय्याचं निशाण आहे रडायचं नाही लढायला लागतंय. मग आपोआप सगळे चमत्काराशिवाय नमस्कार. म्हणून एकच सांगतो जीवन है